अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण मागील तीन व्हिडिओमध्ये ज्योतिष्य सोप्या भाषेत शिकण्याबाबत तीन व्हिडिओ मी बनवले होते आणि मी अशी आशा करतो की तुम्ही ते तीन व्हिडिओ नक्कीच बघितले असणार. तर त्या व्हिडिओमध्ये मी ज्योतिष्य अगदी सोप्या भाषेत समजाविले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले तर तुम्हाला नक्कीच त्या व्हिडिओमधून ज्योतिषाबाबत माहिती मिळेल. आज आपण आता मागे जे बघितलं होतं त्याची थोडी उजळणी करूया आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तर मागील व्हिडिओमध्ये मी काय दाखवलं होतं? आपण जन्मकुंडली म्हणजे काय? तर जन्मकुंडली जी आहे, ती 12 राशींमध्ये कशी 12 घरांमध्ये विभाजलेली असते आणि प्रत्येक घराला काय महत्त्व असतं, तर प्रथम म्हटलं तर लग्न, द्वितीय म्हटलं तर धनस्थान, तृतीय म्हटलं तर बहीण-भाऊ, कर्तृत्व आणि चतुर्थ म्हटलं तर स्थावर आई याबाबत माहिती, तर पंचम म्हटलं तर विद्या किंवा संतती, षष्ठ म्हटलं तर कर्ज, शत्रू, रोग, मामा-मावशी याबाबत माहिती षष्ठ स्थानावरून बघता येते. सप्तम म्हटलं तर वैवाहिक व कौटुंबिक जीवन, भागीदारी या पार्टनरशिपबद्दल माहिती मिळते. तर अष्टमात मृत्यू, तर नवम हे भाग्यस्थान होतं, तर दशम हे कर्म आहे आणि एकादश हे एकादश म्हणजे लाभस्थान होतं आणि व्ययस्थान हे द्वादश स्थान आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की कोणत्या राशीचं बाह्य शरीरावरील प्रभाव. तर मेष राशीचा प्रभाव असतो तो डोक्यावर, वृषभ राशीचा प्रभाव हा गळा, बाहू यावर असतो आणि मिथुन राशीचा प्रभाव हा हृदयावर, कर्क राशीचा प्रभाव पोटावर, तर सिंहीचा प्रभाव कंबरेवर, कन्येचा जननेंद्रियवर, तुळाचा गुदा, वृश्चिक जांघा, कुल्हे, धनु गुडघे, मकर गुडघ्या खालचा भाग, कुंभ पिंढऱ्या, मीन म्हणजे पाय. तर अशा पद्धतीने बाह्य शरीरावरील प्रभाव कोणत्या राशीचा कोणत्या शरीराच्या भागावर प्रभाव होतो ते आपण बघितले होते. हेच इथे लिहिलेले आहे. आतील शरीरावरील प्रभाव तर मेष हा मेंदू, वृषभ कंठ टॉन्सिल्स, मिथुन फुफ्फुस श्वसन संबंधी, तर कर्क हे हृदय होतं, सिंह पाचनशक्ती, कन्या आतडी पोटातील खालचा भाग, तूळ हा गुर्दे, वृश्चिक मूतेंद्रिय जनेंद्रिय, धनु स्नायुमंडल रक्तवाहिन्या, मकर हाडे व सांधे, कुंभ रक्त व रक्तप्रभाव, मीन शरीरातील खालचा भाग, तळपाय. आणि त्यानंतर आपण हे पण बघितलं होतं, की कोणत्या ग्रहाची कोणती स्वराशी आहे, तर सूर्याची राशी स्वराशी ही सिंह आहे. उच्च राशी मेष होते, तर नीच राशी ही तुळा होते. तसेच चंद्राची ही राशी कर्क होते आणि नीच राशी वृश्चिक होते. मंगळाची स्वराशी मेष 13 ते 30 डिग्रीपर्यंत आणि त्यानंतर वृश्चिक आणि नीच राशी कर्क होते. बुधाची मिथुन ही स्वराशी होते, तर नीच राशी कर्क होते. गुरुची धनु, तर नीच राशी मकर. शुक्राची वृषभ आणि कन्या. शनीची मकर. तुळा ही उच्च राशी होते. तशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या राशींचे मेष ही नीच राशी होते आणि 12 राशींचे समयचक्र काय असतं, तर सूर्य हा राशीचक्रात टोटल 12 राशींमधून फिरायला एका राशीला 30 दिवस घेतो, तर वर्षभरात तो पूर्ण राशीचक्र पूर्ण करतो. चंद्र दर 27 दिवसाला राशीचक्र पूर्ण करतो. 54 तास किंवा 2 दिवस एका राशीत चंद्र असतो. मंगळाला 18 महिने लागतात राशीचक्र पूर्ण करायला, एका राशीत 45 दिवस. तर बुधाला वर्ष लागतं 30 दिवसाला एका राशीत ना दुसऱ्या राशीत जायला. गुरु हा 12 वर्ष घेतो. दर वर्षाला गुरु एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. शुक्राला 27 दिवस लागतात वर्षभरात पूर्ण राशीचक्र पूर्ण करतात. शनीला 30 वर्ष अतिशय स्लो गतीने दर अडीच वर्षाला एक राशीतून दुसऱ्या राशीत जातात शनिदेव. राहूला 18 वर्ष दर 18 महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत आणि केतूचं अशा पद्धतीने आपण 12 राशीचे समयचक्र पाहिले. आता मला तुम्हाला थोडं पुढे घेऊन जायचं आहे. तर मला ना म्हणजे 12 राशींचे नक्षत्र चक्र तर आपण जेव्हा राशीमध्ये विभाजतो, तर एकूण 12 राशी होतात. मेष ते मीन ह्या 12 राशी होतात आणि 12 राशीमध्ये आपण सगळ्या लोकांना गणतो. तर काही लोकांना असा विचार येतो मनामध्ये, की एका राशीमध्ये एवढे असंख्य लोकं असून सगळेच मेष राशीचे लोकं सारखे का वाटत नाही? तर त्याच्यामागे एक
नक्षत्र चक्र जे म्हणतो आपण, हे नक्षत्राचा पण एक रोल असतो. नक्षत्र हे टोटल 27 आहेत आणि 28वा नक्षत्र जो आहे, तो अभिजात नक्षत्र आहे. तर दर प्रत्येक राशीला जसं मेष राशीबद्दल आपण बोलायचे झाले, तर मेषमध्ये अश्विनी, भरणी आणि कृतिका असे 3 2.25 नक्षत्र एका राशीला येतात. अशाप्रमाणे 27 नक्षत्र हे 12 राशीमध्ये कव्हर होतात. तर म्हणून राशी जर आपण जुन्या काळात जाऊ, जसं रामायणाचा विचार करू, तर रामायण काळामध्ये नाक्षत्रिक ज्योतिष्याला महत्त्व होतं. नक्षत्राप्रमाणे ज्योतिष्याला महत्त्व द्यायचे. तेव्हा राशीप्रमाणे लोकं ज्योतिष्य नव्हते बघत. तर नक्षत्र म्हटले, की सगळ्यांना जरा क्लिष्ट विषय वाटतो. म्हणजे काय, तर त्याचा प्रभाव व्यक्तीवर होतो का? 27 नक्षत्रांचे गुणदोष काय? इत्यादी शेकडो प्रश्न आपल्या डोक्यात येतात. परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार कुठे? अर्थात नक्षत्रांवरील बाजारात उपलब्ध असलेली पुस्तके वाचूनच. पण सगळी उपलब्ध पुस्तके ज्योतिषशास्त्री परिभाषेत मग माहिती तरी कुठून मिळवायची? दैनंदिन जीवनात नक्षत्राचा मनुष्य जीवनाशी निकटचा संबंध आहे. अगदी पाऊस किती प्रमाणात येणार आहे की नाही येणार, या शंकेपासून तर विवाह कधी करावा, गृहप्रवेश कधी करू नये, इथपासून तर सोने खरेदी करण्यापर्यंत आणि शस्त्रक्रियेचा दिवस निवडण्यापर्यंत सगळे प्रश्न आणि मार्ग नक्षत्र या विषयावर येऊन थांबतात. पण आता हे प्रश्न तुम्हाला कोणत्याही ज्योतिष अभ्यासकाला विचारायची गरज भासणार नाही. नक्षत्र हा विषय या पुस्तकात जो दिलेला आहे, मी तो तुम्हाला त्याबद्दल थोडी माहिती देऊ चाहतो. हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे, जेणेकरून अगदी सोप्या भाषेत नक्षत्राची संपूर्ण माहिती सामान्य व्यक्तीकडे कशी जाईल, याची खबरदारी या पुस्तकात घेण्यात आली आहे. तर 27 नक्षत्रे फार महत्त्वाची असून व्यक्तीच्या जीवनावर नक्षत्राचा फार परिणाम होत असतो. त्यामुळे नक्षत्राची माहिती प्रत्येकाला असायलाच हवी. उत्तम गणिती आणि ज्योतिर्विद भास्कराचार्य यांच्याकडून मुहूर्त घटिकेचे गणित चुकले आणि काही घटिकांच्या फरकामुळे त्यांचा सुस्वरूप कन्येस दुर्दैवाने वैधव्य आले. या गोष्टीवरून आपल्याला नक्षत्रांमधील मुहूर्त विभाग किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येईल. शेतीचा पंप सुरू करणे, घर बांधणीस सुरुवात करणे, वास्तुशांती, नवीन वास्तू खरेदी, वाहनाची खरेदी, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, देवळाचा कळस चढविणे वा पादभरणी असे आपल्या जीवनातील दैनंदिन कार्यासाठी आपल्याला शुभ मुहूर्त, अशुभ मुहूर्त बघावेच लागतात आणि त्याकरिता नक्षत्राची माहिती किमान थोडीशी तरी असणे ही काळाची गरज आहे. तर नक्षत्राबद्दल आपण पुढे जाऊया. आकाशात जी आपल्या स्थानापासून ढळत नाहीत, ती नक्षत्रे होय. आपण रात्री आकाशाकडे बघतो, त्यावेळेस विविध रंगाच्या, तेजाच्या आणि आकाराच्या आकृत्या असतात. त्यांना नक्षत्रे असे खगोलीय परिभाषेत म्हणतात. फलज्योतिषशास्त्रात नक्षत्राची परिभाषा थोडी निराळी आहे. सूर्य ज्या वर्तुळाकार मार्गामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना आजूबाजूला काही आकर्षक ठळक असे तारे, तारकापुंज दिसतात. त्यांनाच नक्षत्रे असे म्हणतात. नक्षत्रे आकाशात स्थिर असतात. ग्रह आकाशात स्थिर नसतात. तर नक्षत्राची गती नसते. 2 नक्षत्रांमधील अंतर कायम असते. नक्षत्रे स्वयंप्रकाशित असतात. नक्षत्रे लुकलुकतात. नक्षत्रांचे विषुववृत्त अगर उत्तर-दक्षिण ध्रुवांपासून अंतर कायम असते. नक्षत्राचा प्रकाश कमी जास्त होतो आणि एकंदरीत 27 नक्षत्रे आहेत. जसे अश्विनी, इथे दाखवल्याप्रमाणे अश्विनी, कृतिका, मृगशीर्ष, पुनर्वसू, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाती, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, पूर्व भाद्रपदा, रेवती, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, मघा, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठ, पूर्वाषाढा, श्रवण, शततारका, उत्तरा भाद्रपदा. तर मेष राशीमध्ये जसं आपण बघतोय नक्षत्र संख्या 1, 2, 3 तर नक्षत्रामध्ये मेष राशीमध्ये अश्विनी, भरणी आणि कृतिका हे आणि त्यांचे 4-4 चरण असतात. जसे अश्विनी नक्षत्र आहे तर चरण 4 होतात. अंशकला बघाल तर 13 अंश 20 कलेपर्यंत आणि अश्विनीचा स्वामी गुरु केतू होतात. तर प्रत्येक नक्षत्राला स्वामीत्व पण आहे. भरणीला जसं स्वामित्व शुक्राचं आहे, तर कृतिकाला स्वामित्व सूर्याचं आहे. वृषभ काय? वृषभ, कृतिका, रोहिणी, मार्गशीर्ष हे वृषभ राशीमध्ये येतात. तर अशा पद्धतीने हे 27 नक्षत्र आहेत आणि 12 राशीमध्ये ते कसे विभाजलेले आहेत, ते मी तुम्हाला इथे दर्शवलं आहे. जसं मेष राशीचं तुम्हाला समोर सांगितलं. असे तुम्ही जर बघाल, हे जर व्हिडिओ पॉज करून बघाल, तर तुम्हाला प्रत्येक राशीच्या मध्ये
कोणत्या नक्षत्र कोणत्या राशीच्या खाली येतं आणि किती अंश कला जे दिल्या 13 अंश 20 कला आणि चरण दिल्या जसे प्रत्येक अश्विनीला 4 चरण. जसं मेषेमध्ये कृतिकेचा 1 चरण येतो, जेव्हा की वृषभेमध्ये कृतिकेचे 3 चरण जातात. तर अशा पद्धतीने नक्षत्राची विभाजना राशीमध्ये केलेली आहे. 27 नक्षत्रांची नावे त्यांचे स्वामीग्रह तुम्हाला इथे दाखवले आहे. शेवटचा जो तुम्ही कॉलम बघाल, तर त्याच्यामध्ये केतू, शुक्र, सूर्य जसं मेषमध्ये अश्विनीचा स्वामी केतू, तर भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र आणि कृतिकाचा स्वामी सूर्य आहे. तर अशा पद्धतीने हे एक नक्षत्राबद्दल मी तुम्हाला अ, हे दाखवलं. हे पुढे धनु, धनुला जसं मूळ नक्षत्र हे धनुमध्ये येतं. पूर्वाषाढा हे नक्षत्र धनुमध्ये आहे आणि उत्तराषाढा हे नक्षत्र धनुमध्ये आहे. उत्तराषाढाचा चा एक चरण फक्त धनुमध्ये येतो आणि मकरेमध्ये 3 चरण हे उत्तराषाढाचे मकरेमध्ये जातात. आणि नक्षत्रामध्ये आपण जर पुढे बघायला गेलो तर देवगणी नक्षत्रे असतात. तर देवगणी नक्षत्रामध्ये जसं अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण आणि रेवती हे देवगणी नक्षत्र होतात. तर मनुष्यगणी नक्षत्र भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, पूर्व भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा हे मनुष्यगणी नक्षत्र होतात. गणी नक्षत्र कोणते? तर कृतिका, आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, धनिष्ठा आणि शततारका हे राक्षसगणी नक्षत्र असतात. तर अशा पद्धतीने 3 गणांमध्ये नक्षत्र विभाजलेली असतात. नक्षत्रांची योनी जर आपण म्हणू तर अश्विनी नक्षत्राची योनी ही अश्व आहे, भरणीची गज, कृतिकाची मेष, रोहिणीची सर्प, मृगशीर्ष सर्प, आर्द्रा श्वान, पुनर्वसू मार्जार, तर पुष्य मेष, आश्लेषा मार्जार, मार्जार म्हणजे मांजर, मघा उंदीर, पूर्व फाल्गुनी उंदीर, उत्तर फाल्गुनी गाय, हस्त म्हैस, चित्रा वाघ, स्वाती म्हैस, विशाखा वाघ, अनुराधा हरिण, ज्येष्ठा हरिण, मूळ श्वान, पूर्वाषाढा माकड, उत्तराषाढा मुंगूस, श्रवण माकड, धनिष्ठा सिंह, शततारका अश्व, पूर्व भाद्रपदा सिंह, उत्तर भाद्रपदा गाय आणि रेवती हे हत्ती. तर अशा प्रकारे वरीलप्रमाणे प्रत्येक नक्षत्राची योनी निरनिराळी असून प्रत्येक नक्षत्राच्या विविध व्यक्तीमध्ये त्या त्या योनीतील प्राण्यांचे गुणधर्म आपल्याला कमी अधिक प्रमाणात दिसून येतात. आणि पुढे जायचं झालं तर नक्षत्रांचं जसं ताऱ्यांबद्दल पण आपण सांगू चाहतो, तर ताऱ्यांची संख्या तर अश्विनीमध्ये नक्षत्राचे नाव अश्विनी आहे आणि ताऱ्याची संख्या 3 आहे. भरणीमध्ये 3 तारे येतात, कृतिकामध्ये 6 तारे, रोहिणीमध्ये 5, मृगशीर्षामध्ये 3, आर्द्रामध्ये 1, पुनर्वसूमध्ये 4, पुष्यमध्ये 3, आश्लेषामध्ये 5, मघामध्ये 5, पूर्वा फाल्गुनीमध्ये 4, उत्तरामध्ये फाल्गुनीमध्ये 4 आणि सर्वात अधिक तारे जर आपण बघायचे झाले तर शततारकामध्ये 100 तारे, 100 ताऱ्यांचा समूह असतो. पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा 4 ताऱ्यांचा भला मोठा चौकोन आणि रेवतीमध्ये 32 तारे. तर आपण बघितले की किती ताऱ्यांची संख्या असते प्रत्येक नक्षत्रामध्ये तर 3 ताऱ्यापासून इव्हन 1 ताऱ्यापासून तर 100 ताऱ्यापर्यंतची आपण पाहिली. शततारकामध्ये सर्वाधिक 100 तारे असतात. तसंच नक्षत्रांचे नाव आणि तत्व असतं नक्षत्रांना. जसं उदाहरण द्यायचं झालं तर अश्विनीला वायुतत्वात मानतो आपण. धनिष्ठाचं पृथ्वीतत्व होतं. तसे वायुतत्व, अग्नितत्व, पृथ्वीतत्व आणि जलतत्व. तर अशा पद्धतीने नक्षत्रे अग्नितत्व, वायुतत्व, जलतत्व, पृथ्वीतत्व अशा 4 प्रकारात मोडतात. तर नक्षत्राच्या तत्वांचा व्यक्तीच्या वैयक्तिक वर्तणुकीवर आणि स्वभावावर परिणाम होत असतो. अशा पद्धतीने आपण नक्षत्राबद्दल थोडीफार माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेतलेली आहे. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. सूर्योदयाच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो, ते त्या दिवसाचे नक्षत्र मानण्यात येते. तर एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक यू.